जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या दसऱ्या मेळाव्याचं हे 52वं वर्ष आहे आणि हा मेळावा आपल्याला काही नवीन नाही. पण मी खरंच सांगतो, आज सुद्धा हे जगदंबेचं विराट अतिविराट रूप मी त्याचं दर्शन पुन्हा एकदा घेतोय आणि खरंच मनापासून मी या अतिविराट जगदंबेसमोर नतमस्तक होतोय. आणि ही मला कल्पना आहे की हे सगळे जे काही वैभव आहे, तुमचं प्रेम आहे, ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे. जी काय आहे ती शिवसेना प्रमुखांची आणि माची पुण्य आहे. आणि तुम्ही सगळेजण आम्हावरती जे काही प्रेम करता आहात, जो विश्वास दाखवत आहात, हा तुमचा मोठेपण आहे. आणि कोणाच्याही नशिबात असं भाग्य लाभत असेल असं मला वाटत नाही. दसरा मेळावा आहे, विजयादशमीच्या शुभेच्छा तुम्हाला देण्यासाठी मी इथे आलेलोच आहे. आणि एका जाणीवेने मी माझ्या भाषणाची सुरुवात जी करतो ती एवढ्याचसाठी की आज सुद्धा जे कोणी सत्तेवरती बसलेले आहेत, जे कोणी विरोधी पक्षात आहेत, त्या सगळ्यांना एक जाणीव होण्यासाठी की आज सुद्धा या देशातला हिंदू मेलेला नाही, तो हिंदू जागा आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला हिंदुत्व हे बोलताना सुद्धा यांची भल्याभल्यांची बोबडी वळत होती, त्या काळापासून किंबहुना त्या काळात एक आणि एकमेवच मर्द अख्ख्या हिंदुस्थानात होता, ते म्हणजे आपले शिवसेना प्रमुख, जे नुसतं घरातल्या घरात नाही, मैदानात बोलत होते, गर्व से कहो हम हिंदू है. मग 92-93 सालची जातीय दंगल असेल, आणखीन कोणतीही अमरनाथ यात्रा असेल, एकमेव मर्द असा होता की हातामध्ये कोणतेही सत्तेचं पद नाही, पोलीस नाही, मिलिटरी नाही. हे तुमचं सगळं सैन्य, हीच ताकद, या ताकदीवरती त्यांनी या मुंबईतला, महाराष्ट्रामधला आणि या देशातला हिंदू वाचवला, हिंदू चेतवला, हिंदू उठवला. आणि तीच हिंदुत्वाची ताकद, तीच हिंदुत्वाची वज्रमुठ, तिची जबाबदारी आज मी नम्रपणाने पुढे घेऊन जातो. ही परंपरा मी नम्रपणाने पुढे घेऊन जातोय. अनेक जण आजपर्यंत आले, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, यापुढेही करतील, करून बघाच. माझं तर आव्हानच आहे या शिवतीर्थावरून की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून बघाच. राहते कोणते आपण बघूया, शिल्लक कोणाला ठेवते ते बघू. आणि दरवर्षी जी काही आपली परंपरा आहे, तसं आजही रावण तिकडे उभा आहे, पण यावेळेचा रावण जरा वेगळा आहे. त्याचं रूप, सिलेंडर आहेत, पेट्रोल पंप आहे, हे काही नवीन नाहीये. दरवर्षी दसरा म्हटल्यानंतर रावण दहन आलंच. पण विशेष म्हणजे सरकार कोणाचंही होऊ द्या, पंतप्रधान कोणी होऊ द्या, मुख्यमंत्री कोणी होऊ द्या, दरवर्षी रावण आपला उभाच. रावण वध होऊन कित्येक शतकं लोटली, हजारो वर्ष झाली, दरवर्षी रावण उभा राहतोय, पण आमचं राम मंदिर उभं राहत नाही. ही आम्हाला एक खंत आहे, हा आम्हाला एक राग आहे, हा एक संताप आहे. रावण उभाच आहे. पंतप्रधान सुद्धा तिकडे गेले असतील दिल्लीमध्ये, आणि धनुष्यबाण आमचाच. युद्ध लढायला तुम्हाला आम्हीच लागणार, धनुष्यबाण आमचाच आहे. कारण ते हातात धरायला सुद्धा मर्द असावं लागतो. तो मर्द माझ्या शिवसेनेमध्ये आहे. आणि धनुष्यबाण पेलायला छाती किती इंचाची ते नाही, मनगटामध्ये जोर किती आहे ते बघावं लागतं, आणि त्या मनगटामध्येच धनुष्यबाण शोभतो.
आणि मग ते सुद्धा प्रतीक म्हणून त्या रावणाचं दहन करतील. दहन करून घरी येईपर्यंत म्हणजे जाताना डिझेल पेट्रोलचे जे भाव होते ते घरी जाईपर्यंत वाढलेले असणार. मग जाळलत काय तुम्ही? आज सुद्धा मला माहिती नाही भाषणाला नेमकं कोणते विषय घ्यायचे, कारण माझ्या आधी सुद्धा काही वक्ते बोललेत. आणि विशेष म्हणजे आज वृत्तपत्रांमधनं आणि टीव्ही चॅनलवरनं सुद्धा शिवसेना आज काय भूमिका घेणार, कसला नारा देणार, किती वेळा नारे द्यायचे, एकदा सांगून कळत नाही. तुम्हाला ज्याला कळलं नसेल त्याला कळलं नसेल, पण माझ्या शिवसैनिकांना कळलंय, कारण एकदा मी बोललो की बोललो. परंतु तरी सुद्धा जे काही चाललेलं आहे की तुम्ही सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये असून सुद्धा विरोधी भूमिका घेत आहात, मग तुम्ही बाहेर का नाही पडत? आहे ना, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. आम्हाला तुम्ही जर का विचारता की तुम्ही जे काही पटत नाही ते मी बोलणार आणि हे बोलणं हा माझा धर्म आहे, तो धर्म माझ्या वडिलांनी शिकवला आहे, त्याला मला आणखीन कोणी राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. पण जसं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता का, तर आम्ही सरकारच्या विरोधात बोललो नाही, सरकारच्या विरोधात नाही बोलत. मी आज तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, अगदी उघड उघड विचारतोय. मीडिया चॅनल सगळ्यांनी आणि वृत्तपत्रकारांनी सुद्धा यांची प्रतिक्रिया टिपावी. जो कारभार सध्या या देशात आणि राज्यात सुरू आहे तो तुम्हाला मान्य आहे काय? मग हे मी बोलायचं नाही. आणि हे जर मी बोललो तर मी सरकारद्रोही, देशद्रोही, कारण सरकारच्या विरोधात बोललं तर देशद्रोह होतोय. पण जसं शिवसेना पहिल्या दिवसापासून बोलतोय तसंच संघ सुद्धा आता बोलायला लागलेले आहे. एक 4 दिवसापूर्वी भैयाजी जोशी बोललेले आहेत, त्यांनी सुद्धा कान टोचले, कान पिचक्या दिल्या. हे मला असं पिचकं काम कधी जमत नाही. आमच्याकडे एकच आहे, एक तर कानाखाली आवाज करतो, पण कान टोचणं, कान पिचकणं वगैरे हे असं काही पिचकट आम्ही करत नाही. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या देशामध्ये प्रजेला सुखी ठेवण्याचं काम हे राजाचं असतं. आणि लोकशाहीमध्ये राजा कोण आहे हे तुम्ही सगळेजण जाणताच आहात. कोण आहे राजा, कोण आहे प्रजा, कोण आहे सेवक? मग आम्ही बोललो तर आम्हाला जसा प्रश्न विचारता तुम्ही की तुम्ही का नाही बाहेर पडत, तसं तुम्ही संघाला का नाही विचारत, तुम्ही का नाही बाहेर काढत? कारण भाजपला सत्तास्थानी नेण्यामध्ये आणि संसदेत आत बसवण्यामध्ये संघाचा हात होता. मग संघाला सुद्धा हे पटत नसेल तर संघाला का नाही विचारत की तुम्ही त्यांना आतमध्ये बसवलंय, तुम्ही का नाही त्यांना बाहेर काढत? हा प्रश्न केवळ कोणी तिकडे कोणी बसायचं, कोणी बाहेर पडायचं, कोणी आत जायचं असा नाहीये. जे काही विषय मांडले गेले की शिवसेना कोणावर बोलणार, कशावरती बोलणार, मला प्रश्नच पडले की कशावरती बोलू. महागाईवरती बोलणार, महिला सुरक्षितता, पाकिस्तान आहे, सगळे विषय. आणि मग मी असं ठरवलं की आता भाषण करायचं कशाला, कारण भाषण आलेलंच आहे आपलं. आणि भाषण आल्यानंतर उरले सुरले मुद्दे आधीच्या माझ्या वक्त्यांनी घेतलेच असतील. मग आपण असं करूया, राजकारण सोडून बोलूया, ज्योतिषशास्त्रावर बोलूया का, की बाकी सगळं जाऊ द्या. पण सध्या देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत. आता लोक म्हणतील शनी आणि मंगळ कोण, मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे वक्री झालेले कोण आहेत. पण कोणतेही ग्रह किती वक्री झाले तरी त्याला सरळ करण्याची ताकद माझ्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकामध्ये आहे. एवढ्या किती वक्री व्हायचे व्हा. बरं, असं जर का बोललं की ठीक आहे आपण हे सोडून द्या, हवामानावरती बोलूया. आणि मी जर तुम्हाला म्हटलं की बऱ्याचदा दसरा मेळावा म्हटल्यानंतर पाऊस पडण्याची भीती असते. काल सुद्धा मध्यरात्री पाऊस पडला, पण आपल्याला आशीर्वाद असे पूर्वजांचे आणि दैवतांचे प्रचंड आहेत की आपला मेळावा हा व्यवस्थित नेहमी पार पडतो. आणि मग हवामानावरती बोलायला गेलं तर मी जर का असं बोललो की 2014 सालची हवा तर राहिलेली नाही, ती हवा आता बदललेली आहे. बदलले की नाही तुम्ही सांगा मला. 2014ला जी काय एक हवा होती आणि त्या हवेमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मर्दाना घेऊन मी जी काही टक्कर दिली होती, उधळलेला अश्वमेध माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राने पहिला प्रथम अडवला या देशामध्ये. हे सगळं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाही काही. जाऊ द्या, मला त्या विषयामध्ये बाकीच्या जायचं नाहीये.
आज आपण इकडे विचाराचं सोनं म्हणा, आणखीन काही लुटण्यासाठी आलो जरी असलो तरी आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा राक्षस मोठा उभा आहे. आज ऑक्टोबर संपतोय, अजून संपला नाही. पुढचे कित्येक महिने कित्येक दिवस जायचे, पुढचा पावसाळा वेळेवर आला तर बरं. पण ग्रामीण भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय. कर्नाटकामध्ये आहे तशीच परिस्थिती. कर्नाटक सरकार बाकी काही असू दे, मराठी द्वेष्ट महाराष्ट्र द्वेष्ट आहेच, तर म्हणून आपण आणि कर्नाटक सरकारचं कधी पटणार नाहीच. पण आज आपल्या शिवसेनेचे मंत्री तिकडे दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन दौरा करतायत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की सगळ्यांचा अहवाल मी घेईन. आपण अहवाल घेणार, काथ्याकूट करणार, अभ्यास करणार. त्याच्यामध्ये किती दिवस निघून जातील, किती लोक मरण पावतील, काय होईल मला माहिती नाही. पण आपला हा काथ्याकूट करत बसलेला असताना कर्नाटक सरकारने जुने निकष घेऊन दुष्काळ जाहीर करून टाकला. कुठे कारभार? कसला कारभार? कुठे हा कसला कारभार आहे? समोर दिसतायत लोक तडफडतात, पाणी नाहीये, चारा नाहीये, अजूनही व्यवस्थापन याचा कुठेही मागमूस नाहीये. पण कर्नाटक सरकारने मागचा पुढचा विचार न करता दुष्काळ जाहीर करून टाकला. झाली तिकडे एकूण जी काही कार्यवाही असते ती सुरूही झाली. विचारा ना, इकडे सगळे मंत्री बसलेले आहेत. तुम्ही बसलात दिवाकरजी, तुम्ही देसाई साहेब तुम्ही बसलेले आहेत, एकनाथ तुम्ही सगळे आहात. आज आहे कुठे आपल्याकडे दुष्काळ जाहीर करण्याची वृत्ती दिसते? पण सरकार म्हणून जी काही धमक लागते, जी कर्नाटक सरकार दाखवू शकते, मग राज्यात आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार असल्यानंतर सुद्धा माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धमक का नाही राखू शकत? करा, लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीला सुरुवात करा. आणि जर का नाही केली तर मग आहेच ना, मग पुन्हा जर का आम्ही रस्त्यावरती उतरण्याची भाषा केली, मग तुम्ही आम्हाला विचारणार तुम्ही सत्तेत आहात का विरोधी पक्षात आहात? आणि आजच मी तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून दुष्काळी कामं असतील, पाण्याची व्यवस्था असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल, ही जर का लवकर सुरुवात झाली नाही तर शिवसेना या स्वतःच्या सरकार विरुद्ध रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी शिवतीर्थावरून आपल्या सरकारला देतोय. किती काळ वाट बघायची, किती सहन करायचं? लोक जीवानिशी चाललेली आहेत, स्थलांतर होऊ लागलेली आहेत, रोखायची कोणी? आज सुद्धा मला नाही वाटत त्या यंत्रणेमधल्या सगळ्या जागा भरल्या गेलेल्या असतील. या जागा भरणार कोण? भरणार कधी? आम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. हाऊसिंग सोसायटीची निवडणूक असली तरी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात. साध्या निवडणुका, पण आपला झेंडा पाहिजे. झेंडा द्या ना, सगळ्यांच्या हातामध्ये तुम्ही झेंडे द्या, पण एक विसरू नका, ज्यांच्या हातात झेंडा देतात त्याच्या हातात दांडा सुद्धा असतो. ज्या वेळेला जी लोक झेंडा तुमचा पकडतात त्यावेळेला त्या झेंड्याचा दांडा सुद्धा पकडलेला असतो. उद्या तो झेंडा उडून जाईल आणि हातातला दांडा तुमच्या माथी पडल्याशिवाय राहणार नाही. ही सुद्धा तुम्ही जबाबदारीने वागा, ही जबाबदारी ठेवा तुम्ही. हा सगळा कारभार बघितल्यानंतर कडाडून बोलायचं नाही तर काय करायचं? काय आरत्या ओढत बसायच्या? झालं 1-2 महिन्यापूर्वी आपल्यातनं अटलजी निघून गेले. अर्थात अशा व्यक्ती, असे नेते आता होणार नाही. अशा व्यक्ती आता होणार नाही. गच्च झालेल्या जागाने बसायला काय करायचं कळत नाही. आवाज येत नाही? आवाज येतोय का आता? हा, आता येतोय आवाज? बरं ठीक आहे, जरा माईकची व्यवस्था, स्पीकरची व्यवस्था नीट बघा. जरा थोडं शांत राहा. अटलजींची आठवण मी तुम्हाला सांगत होतो, कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती ही काल परवाची युती नव्हती, ही 25 वर्षाची युती होती. आणि जो काही अनुभव, जो काही ऋणानुबंध अटलजींबरोबर, अडवाणीजींबरोबर,
प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते. आम्ही नुसते काही सत्ता मिळवायला म्हणून एकत्र आलो नव्हतो. आमचे कुटुंबाचे ऋणानुबंध सुद्धा एक प्रस्थापित झाले होते. आणि अटलजींची एक आठवण मला नक्की सांगायला पाहिजे की कशी माणसं असतात, कशी मोठी होतात, की मोठी माणसं कशी असतात. साधारणतः 90 साल असेल त्यावेळेला मी एवढा काही प्रचार सभा वगैरे घेत नव्हतो. पण नागपूर पूर्व, विदर्भ पूर्व त्या भागामध्ये माझा निवडणुकीचा दौरा होता. सभा संपवून मी रात्री तिथे नागपूरमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं विमान पकडून मी मुंबईला निघालो. मुंबईला निघाल्यानंतर अर्थात पाठीकडे मी बसलो होतो. माझ्या लक्षात आलं पुढच्या सीटवरती अटलजी बसलेले आहेत. आणि मग ते हवाई सुंदरी किंवा तो एक कर्मचारी होता, त्याला मी सांगितलं की बाबा एक काम कर, अटलजींना म्हणावं की मी सुद्धा ह्या विमानात आहे, नमस्कार सांगितलेले आहे. मला एवढं कळलं की त्याने जाऊन त्यांना सांगितले. काही हालचाल दिसली नाही. म्हटलं ठीक आहे, मला तशी अपेक्षाही नव्हती. विमानाने उड्डाण केलं, चहापान झालं. मी माझ्या सोबतच्या मित्राबरोबर गप्पांमध्ये रंगून गेलो आणि अचानक बघितलं की समोर अटलजी उभे राहिलेत. मला वाटलं बाथरूमला वगैरे जायचं असेल, उभे राहिले असतील, पण ते समोर न जाता उलटे फिरले आणि इकडे तिकडे बघत 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 माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मला कळेच ना मी काय प्रतिक्रिया द्यायची. एकदम एवढा मोठा माणूस येऊन उभे राहिले बाजूला. उद्धवजी कैसे हो. मी पट्टा वगैरे सोडला, सीट बेल्ट सोडला, ताड करून उभा राहिलो. माझ्यासोबत जो बसला होता त्यांनी सांगितलं की नाही नाही अटलजी आप बैठिए बैठिए. मग बसले, गप्पा सुरू झाल्या. बालासाहेब कैसे हे, नमस्कार सांगा, सगळं झालं. बोलता बोलता विचारलं कैसी चल रही युती. आणि मला पण जरा काय गंमत सुचली. म्हटलं बहुत अच्छी चल रही है, सिर्फ जमीन पे नहीं आसमान में भी चल रही है. खळाळून हसले. इतर विषयावरती गप्पा झाल्या. पायलटने विमान लँडिंगच्या सूचना दिल्या. अच्छा तो मैं चलता हूं. उठले, हळूहळू चालत निघून गेले. तिकडे त्यांच्या जागेवर जाऊन बसले. त्यांनी बघितलं नसतं तरी चाललं असतं, कारण माणूसच एवढा मोठा होता, देशाचा भावी पंतप्रधान. पण त्याला नुसतं कळलं की शिवसेना प्रमुखांचा मुलगा या विमानामध्ये आहे. असंही सांगितलं असतं की अच्छा ठीक आहे उसको बुलाव. नाही, स्वतः उठले आणि मला शोधत पाठीकडे आले. हे मोठेपण, हे याला म्हणतात मोठेपण. नुसतं कोणतरी खुर्चीवरती बसल्या म्हणून मोठे, असे अनेक जण मोठे झालेच नाहीत. ते खुर्चीवरती बसले आणि उतरून निघून गेले, पण माणसं मोठी झालीच नाहीत कधी. आणि मग त्यांचं जे एक वाक्य होतं, सरकार तो क्या, सरकार आएगी जाएगी लेकिन देश टिकना चाहिए. देश टिकला पाहिजे. आहे हा कोणामध्ये विचार? सरकार येतं, सरकार जातं. जनतेची इच्छा असेल तर सरकार परत येतं. पण माझं सरकार, केवळ माझं सरकार पाहिजे म्हणून मी लढत नाहीये. माझा देश, माझ्या देशासाठी मी मेहनत करतोय. माझा देश टिकला पाहिजे. सरकार गेलं तरी चालेल. हे विचार करणारे, असा विचार करणारे किती राजकारणी असतील का? किती राजकारणी आहेत? आणि मग हा सगळा कालखंड बघितल्यानंतर नेमकं आपण करायचं काय? जे काय आज आलेले की शिवसेना कोणती भूमिका घेणार, काय भूमिका घेऊ तुम्ही मला सांगा. महागाई वाढते आहे, रुपया घसरतो आहे, डॉलर चढतो आहे. आणि मग जसं अटलजींची ही आठवण आहे तशी प्रमोद महाजनांची एक माझ्याकडे आठवण आहे की प्रमोद महाजन अनेकदा असं व्हायचं की शिवसेना प्रमुखांसोबत गप्पा मारायला यायचे, विषय व्हायचे. आणि मग बाळासाहेब सांगायचे, बरं चल प्रमोद तू आणि उद्धव आता गप्पा मार, मी माझं आतमध्ये जातो. मग आम्ही गप्पा मारत बसायचो. मग गप्पा मारताना जे विषय व्हायचे त्याच्यात एकदा मला प्रमोद महाजन म्हणाले होते की उद्धव, काल परवाकडे मला कोणीतरी विचारलं की तुमचं आपल्या देशाबद्दलचं स्वप्न काय आहे. आणि मी त्यांना सांगितलं की आज अमेरिकन डॉलरला, एका डॉलरला 37 रुपये पडत आहेत, तेव्हाचं रेट. माझ्या देशाबद्दलचं स्वप्न असं आहे की माझ्या देशाच्या एका रुपयाला 37 डॉलर्स पडले पाहिजे, $37 लागले पाहिजे. एवढी माझी
स्थिती ही भक्कम झाली पाहिजे. आज प्रमोदजी जाऊन किती वर्ष झाली, डॉलरचा भाव काय झाला माहित नाही, येईपर्यंत 74 होता, म्हणजे डबल. मग आमचे मोदी साहेब म्हणतील, अरे प्रमोद महाजन तो मराठी आदमी था, छोटे सपने देखने वाला. आज 37 रुपये होता, आज बघा 74 झाला. आणखीन 5 वर्षांनी तो 150 रुपये होईल, तेव्हा मी तो उलटा फिरवीन. अरे येईल रे आवाज, येईल, जरा थांबा. काय झालंय गडबड, आवाज जात नाही का तिकडे नीट? जरा बघा ना तिकडे, थोडं आपलं देसी बळ वाढवा. नाही, ही सगळी बंधनं आपल्यावरतीच आहेत, आपल्यावरतीच बंधनं येत आहेत. आज नवरात्री चालू आहे, नवरात्री संपली, दसरा आहे, गणपती झाले. मला वाटलं होतं युद्धबंदी होईल की काय, पण युद्धबंदी नाही झाली. रमजान असलं की युद्धबंदी होते, पण नवरात्र, गणपती, दिवाळी असल्यानंतर आमचंच नरड दाबलं जातं. आवाज बंद. कोणाचा आवाज बंद? आणि कोणामध्ये हिंमत या भगव्याचा आवाज बंद करण्याची? या सगळ्या बंद्या आमच्या सणावरती आणता आणि त्यांच्या सणामध्ये तुम्ही युद्धबंदी करता. बरं, युद्धबंदी कोणाबरोबर करतात? जर युद्ध सुरू असेल, समोर शत्रू असेल, शत्रूचा देश असेल, तर त्याच्याबरोबर युद्धबंदी होते. पण रमजानमध्ये जी युद्धबंदी केली ती आपल्या सरकारने नेमकी कोणाबरोबर केली होती? पाकिस्तान बरोबर केली होती. म्हणजे पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध सुरू आहे की कोणाचा आगापिछा नाही अशा अतिरेक्यांबरोबर केली होती? आहे उत्तर, कोणाबरोबर युद्धबंदी केली होती? पण केवळ कोणाचे तरी चोचले पुरवायचे म्हणून त्यांच्या रमजानमध्ये युद्धबंदी करा. मी कोणाचे सणाचे विरुद्ध नाही, पण त्यांच्या सणामध्ये जशी तुम्ही युद्धबंदी करता तशी निदान आमच्या या हिंदूंच्या सणामध्ये तुम्ही ज्या काही तुमच्या फालतूच्या बंद्या आणता त्या बंद्या पहिला बंद करा. आम्ही सुद्धा देशभक्त आहोत, आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत, आम्हालाही कायदा आणि कानून कळतो. पण आम्हाला नेमकं बोलायचंय, त्या बोलायला सुद्धा जर का तुम्ही आवाज बंद करणार असाल तर माईक बाजूला ठेवला तरी हे सगळे लाऊड स्पीकर माझे कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हिंदुत्वाचा नारा, हिंदुत्वाचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. मधल्या काळामध्ये जे काही घडलं, रविशंकर प्रसाद त्यांना विचारलं की महागाई वाढते, पेट्रोलचे भाव वाढतायत. पेट्रोलचे भाव म्हणजे अशी थट्टा झालेली आहे की चंद्रकांत खैरे आलेले आहेत, त्यांना विचारा. संभाजीनगरमध्ये आपण आंदोलन केलं, उद्या सगळीकडे नाक्या नाक्यावरती बोर्ड लावायचे, पेट्रोलचे भाव किती होते ते लावायचे. ते होर्डिंग छापून येईपर्यंत त्यांना कळलं की पेट्रोलचे भाव वाढले. म्हटलं आता डिजिटल होर्डिंग लावा, रोजचा आजचा भाव मटका लागतो तसा आजचा आकडा लावा. भाव वाढतायत वाढतायत वाढतायत, रुपया घसरतोय. आणि मग रविशंकर प्रसादना विचारल्यानंतर मगरूर चेहऱ्याने रविशंकर प्रसाद बोलतायत, हे आमच्या हातामध्ये नाहीये. तेलाच्या किमती रोखणं हे आमच्या हातात नाही, महागाई रोखणं हे आमच्या हातात नाही. मग रविशंकर प्रसादना मला विचारायचं, तुमच्या हातामध्ये नेमकं आहे तरी काय? ना तुम्ही भाववाढ रोखू शकत, ना तुम्ही महागाई रोखू शकत, ना महिलांवरचे अत्याचार रोखू शकत, ना बेकारांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकत. मग काय नेमका हातात तुम्ही धरून बसलात काय, करतात काय? आणि का तुम्हाला शक्य नाही? अरे विष्णूचा 11वा अवतार तुमच्या सोबत आहे. वाहन काय मला विचारू नका, मला माहित नाही वाहन तुम्ही काय मध्ये मध्ये काय व्हॉट्सअप येतात. पण विष्णूचा 11वा अवतार असल्यानंतर सुद्धा तुम्हाला महागाई रोखता येत नाही. मग तुम्ही बसता कशाला सत्तेवरती? येतोय की नाही? अरे मग मलाच ऐकायला येतोय, बाकी जरा माईक स्पीकर फिरवा ना त्यांच्याकडे. बरं मी बोलते, थोड्या तरी लोकांना ऐकू येते की नाही? येते ना? का आपल्या एकटाच वेड्यासारखं बडबडतोय? बरं ठीक आहे.
काय होतं, मध्ये मध्ये केल्यानंतर छान असं सगळं दिसायला लागतं, ते गायब होतात माझ्या डोळ्यासमोरून. मला आता चांगला रविशंकर प्रसाद दिसत होते, विष्णूचा अवतार दिसत होता. हे सगळं दृष्टांत मला दिसत असताना तुम्ही मध्येच बोलता, मग माझ्या डोळ्यासमोरून ते दृष्टांत निघून जातात. मग तुम्ही हे काही करू शकत नाहीत. आणि दुसरं, प्रमोद महाजन जे बोलले होते, एक भाषण माझ्याकडे आहे की हा प्रमोद महाजन बंगालमध्ये जाऊन जागा विकत घेऊ शकतो, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन घेऊ शकतो, मध्य प्रदेशमध्ये जाऊन घेऊ शकतो, पण काश्मीरमध्ये जाऊन 1 इंच सुद्धा जागा हा प्रमोद महाजन विकत घेऊ शकत नाही. आणि प्रमोद महाजन तर सोडून द्या, आपल्या हिंदुस्थानचे राष्ट्रपती सुद्धा राष्ट्रपती असले तरी काश्मीरमध्ये जाऊन 1 इंच सुद्धा जागा विकत घेऊ शकत नाही. आमचं सरकार आल्यानंतर तिथलं 370 कलम आम्ही काढून टाकू आणि काश्मीर आणि बाकीचा सगळा देश यांच्यात एक कायदा करून टाकू. किती दिवस झाले, किती वर्ष झाली सरकार येऊन? 370 कलमाबद्दल एका तरी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यामध्ये बोलण्याची हिंमत आहे? होय, आम्ही हे कलम काढून टाकतो म्हणून आणताय लोकसभेत ठराव. बाकी ठिकाणी काही मतभेद असू दे, मी आज जाहीररित्या सांगतो, लोकसभेमध्ये हा ठराव आणा. शिवसेना तुमच्या मागे खांद्याला खांदा लावून ठामपणे या 370 कलम रद्द करण्याच्या बरोबर उभी राहील. करा ना काहीतरी, धाडसाने करा पावलं, हिमतीने टाका पावलं. पण नको त्या गोष्टी करायच्या. आणि जी तुम्ही आश्वासने देतायत ती आश्वासने सगळी अशीच सोडून द्यायची. नितीन गडकरी जे मध्यंतरी बोलले की आम्ही काय, आमचा म्हणे ठाम विश्वास होता की आमचं सरकार येऊ शकत नाही. आणि मग सगळेजण आम्हाला सांगायला लागले, तुमचं काय, तुम्ही बोला ना हो, तुमच्यावरती कुठे जबाबदारी येते, बोला ना हो. मग बोललो म्हणे आम्ही दणकून, टोल माफ करू, हे ते करू, तसं अमुक काहीतरी करू. मला नितीन गडकरींना सांगायचे की नितीनजी, तुम्ही आमचे जुने सहकारी आहात, खास करून महाराष्ट्राचे आहात, मराठी आहात. खोटं बोलणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही, अजिबात नाही. आणि जी शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे त्या शिकवणीत तर हे बसतच नाही. जे शिवसेना प्रमुख आम्हाला शिकवून गेलेत की शब्द द्यायचा असेल तर एकदा नाही, लाख वेळा विचार कर आणि मग शब्द दे. पण एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी 72, पण शब्द पडता कामा नये. आणि आज तुम्ही सांगताय की आमचं सरकार आता आलं, लोक आम्हाला विचारतायत आजचे दिन कधी येणार. आम्ही हसतो आणि पुढे निघून जातो. ठीक आहे, याला स्पष्ट वक्तव्यपणा कोणी म्हणत असेल, पण मी याला निर्लज्जपणा म्हणतो, कोडगेपणा म्हणतो. आणि निर्लज्जपणा महाराष्ट्राच्या रक्तामध्ये शोभत नाही. जर तुमचा हा स्पष्ट वक्तपणा असेल तर तुम्ही जाऊन मोदींना सांगायला पाहिजे की ही वचनं आम्ही दिली होती, ही आश्वासनं आपण दिली होती. आणि लोक आता आम्हाला विचारतायत की ही वचनं तुम्ही कधी पार पाडतायत. करा, ही वचनपूर्ती करा. पण प्रत्येक वेळेला असं होतंय की तुम्ही जे काही खोटं बोलता आहात, खोटं बोलल्यानंतर सत्ता येत असेल, सत्ता मिळाली असेल, पण खोटं बोलून 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 आपण देश ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवलं, एवढं लक्षात घ्या. आणि हा ज्वालामुखी जर का एकदा फुटला ना, तर मग पुन्हा सरकार म्हणून तुम्ही सत्तेच्या जवळपास सुद्धा येऊ शकणार नाही. आज सुद्धा सकाळी नागपूरमध्ये संघाचा दसरा मेळावा झाला. मला मोहनजी भागवतांचं अभिनंदन करायचंय, मुद्दामून मी त्यांचं अभिनंदन करतो. याचं कारण जो शिवसेनेचा विचार आहे तोच मोहनजींनी सुद्धा मांडलेला आहे. राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. मंदिर करताय की नाही ते आम्हाला सांगा. अनेकदा तुमच्या सभा झालेल्या आहेत, यात्रा झालेल्या आहेत, रथयात्रा झालेल्या आहेत, विटा गोळा करण्यात आल्या, आणखीन काय काय गोळा करण्यात आलं. तमाम हिंदू तिकडे अयोध्येमध्ये गेला होता, बाबरी पाडून टाकली. आता लवकरच राम मंदिर होणार, कधी होणार, सुरुवात कोण करणार. बरं, राम मंदिरचा मुद्दा घेताना राम मंदिर कधी बांधणार माहिती नाही, पण राष्ट्रपतीची निवडणूक आली का बाबरीची केस वरती येते.
कारण कदाचित आडवाणी तिकडे राष्ट्रपती होतील. मग आडवाणींना अडकवायचं असेल तर बाबरीची केस काढा. बाबरी पाडलेल्यांना फाशी देऊन तुम्ही राम मंदिर बांधण्याचं श्रेय घेऊ शकत नाही. एक राम मंदिर बांधायचं असेल तर ज्यांनी बाबरी पाडली त्यांच्या शौर्याचं सुद्धा कौतुक करा. जे अनेक कारसेवक तिकडे मारले गेले, गळ्यात धोंडा अडकून सरयू नदीमध्ये त्यांना डुबवण्यात आलं, त्यांच्या काहीतरी बलिदानाची किंमत ठेवा. आणि म्हणून मी अयोध्येला जाणार आहे. मी ठरवलेलं आहे. कारण त्यावेळेला सुद्धा बाबरी पाडल्यानंतर सगळी सामसूम झाली होती. शेपटे आत घालून सगळे पळाले होते. आज जे छाती काढून पुढे येत आहेत ते बाबरी पाडल्यानंतर बिळात जाऊन लपले होते. आणि जो काही देशद्रोह्यांचा एक आगडोंब उसळला होता तो या मर्द शिवसैनिकांनी त्यांना आवर घातला होता. हे मर्द माझे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रमुखांचे. आणि म्हणून मी अयोध्येला जाणार. एकदा स्पष्ट होऊ द्या. आजचे दिन जसं तुम्ही एक तो जुमला होता, प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकणार हा एक जुमला होता. तसं एक तर राम मंदिर बांधा, नाहीतर निर्लज्जानो जाहीर करा की राम मंदिर हा सुद्धा जुमला आहे म्हणून करा जाहीर. मग आम्ही बघून घेतो काय करायचं ते. आणि म्हणून मी ठरवलंय की येत्या 25 नोव्हेंबरला मी अयोध्येला जाणार. नोव्हेंबरला मी अयोध्येत जाणार. आणि जे प्रश्न मी इथून विचारणार आहे तेच प्रश्न मी तिकडे जाऊन अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे. मोदींना मला हेच सांगायचं आहे, आम्ही तुमचे काही दुश्मन नाही आहोत, अजिबात नाही आहोत. तुमचा पराभव व्हावा आणि आम्ही तिकडे बसावं ही आमची अशी विकृत इच्छा सुद्धा नाहीये. पण तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. गोरगरीब जनता जी तुम्हाला शेवटची आशा म्हणून बघते आहे, त्या आशेवरती कुठे पाणी टाकू नका. कारण ते जर का पाणी जरी पडलं तरी त्या आशेचं लावारसामध्ये रूपांतर केव्हा होईल आणि कधी तुमचं सिंहासन जळून भस्म होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण हा जो विषय आहे हा साधा सुद्धा नाही, श्रीरामाचा विषय आहे. तिकडे गेल्यानंतर जे मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही जगभर फिरता आहात, पण आज 4 वर्ष होत आली, 4.5 वर्ष होत आली, माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत एकदा सुद्धा का गेला नाही. गेले होते अयोध्येला पंतप्रधान झाल्यावर, का नाही गेले? जा ना, सगळीकडे फिरा. चीनला जा, रशियाला जा. जे देश आम्हाला भूगोलाच्या पुस्तकात कधी दिसले नव्हते असे तुमच्यामुळे आम्हाला कळले. तिकडे सगळीकडे जा, देशाचं नाव मोठं करा. पण ज्या राज्यातून तुम्ही निवडून आलात हे हिंदुत्वाची हवा सुटले. या अशीच आहे हिंदुत्वाची हवा. बघा कसे भगवे कसे फडकायला लागले. बघा, नुसता हिंदुत्वाचा विषय घेतल्यानंतर झेंडा फडकायला लागला. ह्याच्यामध्ये काहीतरी संकेत आहेत, नक्की संकेत आहेत. पण जगभर तुम्ही फिरताना ज्या उत्तर प्रदेशमधून तुम्ही निवडून गेलात तिकडेच बाजूला अयोध्या आहे, तुम्हाला माहिती नाही? त्या अयोध्येमध्ये तुम्ही नसाल गेलात, पण मी जाणार आहे. शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मी तिकडे जाणार आहे. हातामध्ये भगवा झेंडा घेऊन जाणार आहे. आणि एक तर सांगा, तुम्ही मंदिर बांधताय की आम्ही मंदिर बांधू? फैसला होऊन करा. चला, पहिल्यांदा मी येतोय तो केवळ तुम्हाला आठवण करून द्यायला येतोय. पण तुमच्याकडनं जर मंदिरामध्ये जर काही बांधकामाला सुरुवात झाली नाही तर मग मात्र तमाम हिंदूंना घेऊन आम्हाला ते राम मंदिर तिकडे बांधावंच लागेल. आणि या देशातला हिंदू ही कोणाची मालकी हक्काची प्रॉपर्टी नाहीये. हा हिंदू सुद्धा नेबळट नाही, हा हिंदू सुद्धा विसराळू नाहीये. एका काळात असं म्हटलं जात होतं की जनतेची स्मरणशक्ती ही कमकुवत असते. त्यांना काय आज सांगितलेलं उद्या विसरून जातात. तसं नाहीये. कमकुवत आहे ती तुमची स्मरणशक्ती. तुम्ही काल दिलेली आश्वासनं विसरला जरी असलात तरी आमची जनता ती विसरलेली नाहीये. आम्ही तुम्हाला पावला पावला ती थांबून तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. हे कधी करताय बोला, ते कधी करताय बोला. आणि आज सगळेजण जे एकत्र येत आहेत, साधू संत महंत, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. एक पवित्र काम आपल्याला करायचं. अरे जर राम मंदिर हा सुद्धा तुमचा निवडणुकीचा जुमला असेल तर मग एनडीएचं सरकार नाही, तुमच्या डीएनए मध्ये, सरकारच्या डीएनए मध्ये काहीतरी दोष निर्माण झाले हेच मला बोलावं लागेल.
हे एनडीएचं सरकार नाहीच आहे. मग आम्ही का तुमच्या सोबत राहिलो? जो प्रश्न मला विचारला जातोय की एवढं करून सुद्धा तुम्ही बाहेर का नाही पडत, चेष्टा सहन करतोय, टीका सहन करतोय, ते केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी, तुमचे चोचले पुरवण्यासाठी नाही, अजिबात नाही. ही शिवसेना प्रमुखांनी प्रथम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढली आणि नंतर हिंदुत्वाची जबाबदारी आल्यानंतर संपूर्ण देशातल्या हिंदूंची जबाबदारी घेणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट. निवडणुकीमध्ये जसं बोलतात तसं मोदी जे बोलतायत, लाल किल्ल्यावरनं सुद्धा तेच बोलतात आणि निवडणुकींच्या भाषणामध्ये सुद्धा तेच. काश्मीर पेटलेला आहे, काय करतोय? नाही, त्याच्यावरती एकच उत्तर, जर वल्लभभाई पंतप्रधान असते तर काश्मीरचा प्रश्न शिल्लक राहिला नसता. ठीक आहे ना, चांगली कल्पना, चांगली आहे. मग माझं म्हणणं पुढचं असं आहे की वल्लभभाई कशाला? जर आमचे सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लक राहिला नसता. बरं, हे आपल्याला दोघांनाही माहिती आहे की आता वल्लभभाई सुद्धा येणार नाही आणि आता सावरकर पण येणार नाहीत. पण त्यांच्याकडनं स्फूर्ती घेणारे आपण, जर आपल्या हातामध्ये देशातल्या जनतेने सत्ता दिली असेल तर वरनं वल्लभभाई आणि सावरकर सुद्धा बघत असेल की अरे नेबलटानं, तुम्ही बसलात तिकडे, तुम्ही काय करता आहात? का नाही पाकिस्तानचे तुकडे करून टाकत? आज सुद्धा पाकिस्तानची मस्ती जी वाढते आहे, पाकिस्तानाला त्यांच्या भाषेत तुम्ही उत्तर देणार होता, आज पाकिस्तान आपल्याकडे डोळे मोठे करून बोलायला लागलेले आहे, तुम्ही 1 सर्जिकल स्ट्राईक करा, आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू. काय करतोय आपण? गेल्या काही दिवसांपूर्वी तो सिद्धू तिकडे गेला होता इम्रानच्या शपथविधीला. सिद्धूने शेण खाल्लं, जायला नको होतं, जायची काही गरज नव्हती. पण सिद्धूने शेण खाल्लं म्हटल्यानंतर नेमका पाकिस्तान आपला शत्रू आहे का मित्र आहे? आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान येतात, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आमचे पंतप्रधान जातात. तुम्ही म्हणाल तेव्हा तो शत्रू आणि तुम्ही म्हणाल तो तेव्हा मित्र. जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत राजनैतिक सोडा, आम्ही त्यांच्याबरोबर क्रिकेट पण खेळणार नाही. किती दिवस झाले बोलून, तरी सुद्धा क्रिकेट मॅच सुरूच. काय आपल्या देशाच्या राजकारणामधल्या धोरणाला आणि परराष्ट्राच्या धोरणाला शेंडा बुडखा काहीतरी आहे ना? शेंडा ना बुडखा. पण 2019 साली आम्हीच येणार आणि आम्ही आल्यानंतर 50 वर्ष आम्हीच राहणार. कशासाठी घ्यायचं तुम्हाला डोक्यावरती? आता सुद्धा या 5 राज्याच्या निवडणुका येत आहेत. देशासमोर काय प्रश्न नाही आहेत, दुष्काळ नाहीये, महागाई नाहीये, रुपया घसरत नाहीये, बेकारी वाढत नाहीये. पण हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून आमच्या देशाचा प्रधान सेवक आणि त्याचे सगळे बाकीचे सेवक, इतर राज्यातले मुख्य सेवक, हे सगळे त्या 5 राज्यात जाऊन बोंबलणार. का दुष्काळग्रस्त भागाच्या माझ्या महाराष्ट्राचा दौरा करा. उद्या पंतप्रधान तिकडे शिर्डीच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला येतात. जा ना माझ्या दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना काहीतरी देणं देऊन या. थापा मारून नका जाऊ, काहीतरी त्यांना मोबदला देऊन जा. पण कारभार उघड्यावर टाकून संपूर्ण केंद्रातलं मंत्रिमंडळ आणि बाकीच्या राज्यातली मंत्रिमंडळं ही त्या राज्यात जाऊन बसणार. माझं तर स्पष्ट आणि ठाम मत असं आहे की जर त्या 5 राज्याच्या निवडणुका जिंकायला देशाच्या पंतप्रधानाला त्याच्या केंद्रातल्या मंत्र्यांसोबत आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसोबत ठाण मांडून तिकडे बसावं लागत असेल तर तो पहिला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा फार मोठा पराभव आहे. हा मोठा पराभव आहे. कदाचित तुम्ही निवडणुका जिंकाल तशी सोय तुम्ही केली असाल, पण निवडणुका जिंकल्यानंतर काय होणार आहे? महागाई कमी होणार. ज्या राज्यांमध्ये आज निवडणूक आहे त्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत ते काय कमी होणार? चला, मी येतो तुमच्या प्रचाराला. आम्ही युतीचं काय करायचं ते नंतर बघू, पण मी उद्धव ठाकरे शिवसेनेचा पक्षप्रमुख, तुम्ही बोलवा किंवा नका बोलवू, तुम्ही मला सगळ्यांसमोर इकडे वचन द्या की 5 राज्यात आम्ही निवडणुका जिंकलो. कठीण आहे पण जिंकलो तर महागाई कमी करू, पेट्रोल डिझेल सगळी दरवाढ कमी करू. मी सगळे माझे मान पान अपमान बाजूला ठेवून तुमच्या प्रचाराला तुमच्या खांद्याला खांदा लावून यायला तयार आहे. होणार आहे फरक हा.
मग आज राज्य असताना तुमच्याकडे सुद्धा ही परिस्थिती तिथे असल्यानंतर उद्याच्या निवडणुका जिंकल्यानंतर काय मोठा आभाळ कोसळणार आहे तिकडे जर हरलात तुम्ही. पण निवडणुका जिंकण्यासाठी तुमची जी काही खलबतं चालतात ती महागाई कमी करण्यासाठी का नाही चालत? का केंद्रीय मंत्र्यांना आणि इतर सगळ्यांना का नाही विश्वासात घेत की तेलाच्या किमती भडकतायत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेल भडकतंय, पण तेल जेव्हा खाली गेलं होतं तेव्हा सुद्धा भाव तुम्ही कुठे कमी केले होते? मग माझी तर ठाम अशी मागणी आहे की सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव आहेत, बरोबर ना? मग ही जी काही लूटमार तुम्ही चालवलेली आहे त्या लूटमारीचा पैसा माझ्या शेतकऱ्याला द्या त्याला. शेतकऱ्याला लूटमार करतात ना, कर वाढवतात ना. एखादी गोष्ट जर मदत करायची असली, दुष्काळ जाहीर करायचा असला तर समिती नेमली जाते, खलबतं केली जातात, चर्चा चर्वणा आणि दिवस काढले जातात. पण कर वाढवायचा असेल तर एका रात्रीत, नोटबंदी करायची असेल एका रात्रीत, पेट्रोलची दरवाढ एका रात्रीत, एका क्षणाची उसंत न देता तुम्ही खाडकन सगळे कर आणि दरवाढ करून टाकता. का तिकडे चर्चा विनिमय काय होत नाही? बरं, महिलांच्या बाबतीत सुद्धा जे चाललेलं आहे, आज RSSच्या दसरा मेळाव्यामध्ये ते कैलास सत्यार्थी त्यांना बोलवलं होतं आणि ते चांगलं बोलले. त्यांनी असं सांगितलं की आज माझ्या या देशामध्ये मुलींची किंमत ही जनावरांपेक्षा कमी आहे, याची मला लाज वाटते. याचा अर्थ किंमत वाढवा असं नाही, पण माझ्या माता भगिनींची विक्री आमच्या देशामध्ये होते आणि तरी सुद्धा आम्ही हिंदू म्हणून तिकडे सत्तेवरती बसलेलो आहोत. अरे खरं म्हणजे शेतकऱ्याच्या ऐवजी आम्हाला गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली पाहिजे. माझ्या माता भगिनींची जर का खरेदी विक्री जर हिंदुत्ववादी सरकार या देशात आणि राज्यात आल्यानंतर सुद्धा होत असेल तर कशाला शिवरायाचा आपण आदर्श ठेवायचा? कशाला शाहू फुले आंबेडकर वगैरेंची नावं घ्यायची? महिलांची सुद्धा साधारण आपल्याला मान सन्मान आदर ठेवता येत नाही. आणि आता जी काय एक मोहीम सुरू झालेली आहे, मीटू आहे ना, गंभीर आहे. त्याच्याबद्दल आपण मत मांडलेलं आहे की याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे. आणि जर कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल तर तो कोण किती मोठा ह्याची तमा न बाळगता त्याला फासावर तो लटकवला गेलाच पाहिजे. पण त्याचबरोबरीने मला माता भगिनीनं सुद्धा सांगणं आहे की 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्ही कोणाकडनं न्यायाची अपेक्षा करताय? जिथे निर्भयाचा बलात्कार होऊन इतके वर्ष झाले, फाशीची शिक्षा कायम झाली, शिक्षा लटकले, पण आरोपी अजून लटकत नाहीयेत, गुन्हेगार लटकत नाहीयेत. कोपर्डीचं काय झालेलं आहे? शिक्षा कायम, पण अजून शिक्षा लटकली, पण गुन्हेगार तसेच. आणि म्हणून मला असं वाटतं की या शिवनिदान या शिवरायाच्या महाराष्ट्रातल्या या रणरागिणींनी वाट न बघता जर असा तुम्हाला कुठेही अनुभव आला तर मिटू नाही करायचा, खाडकन कानाखाली आवाज काढायचा, कोण असेल तो असेल, तुमच्याबरोबर शिवसैनिक उभा आहे, कोण तुमची तक्रार घेत नाही, या आमच्या शाखेमध्ये. पण आता मागे नाही हटायचं. देशाने आदर्श घेतला पाहिजे की अरे ही महिला शिवरायाच्या महाराष्ट्रामधली, तिच्याकडनं आम्ही हे शिकलेलो आहे. एक असं काहीतरी देशाला तेज, शिवसेना दिशा दाखवणार. अरे ह्या दिशा शिवसेना प्रमुखांनी कधीच दाखवून ठेवलेल्या आहेत, फक्त आपण त्या दिशेने चालत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. आणि हे सगळे असे विचार आपण घेऊन चाललेलो आहोत. 2019ला काय होणार या प्रश्नाचं उत्तर काय? 2019ला काय होणार, कोणाचं काय होणार? एकूण जे काय आता प्रचाराचं तंत्र चाललेलं आहे, खोटं बोलायचं. मी 2025 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना घरं देईन. घरं हवेत की नको? तुम्हाला सगळ्यांना मी घरपोच दारू नाही पण मानधन देईन. हवंय की नको? म्हणजे 2025ला पाहिजे असेल तर तुम्ही मला 2019ला पहिलं मत दिलं पाहिजे. आणि मत देऊन मी निवडून आलो तर मग आमचे बाकीचे लोक सांगणार हे असं बोलायचं असतं, हे बोललं म्हणजे तसं होतं असं काय नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की 2019ला काय होणार, कोणाचं काय होणार आणि कोण काय करणार, काय होणार नाही या निदान शिवसेना प्रमुखांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे. काय होणार नाही, मी हे करणार. आहे एवढी धमक तुमच्यामध्ये?
धमक आहे की नाही? जरा हात बीत मुठी वळून सांगा. आणि म्हणून मी तुम्हाला एकच हात जोडून विनंती करतोय की पुढची राजकीय वाटचाल, मी मागे बोललो होतो युती तोडताना की जर मर्द असाल तरच माझ्यासोबत चला, कारण पुढे आहे तो अग्निपथ आहे. मर्दाचं काम आहे, नामर्दाचं काम नाही. आणि शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. या संघटनेमध्ये फक्त मर्दांनाच जागा आहे, नामर्दांना येथे जागा नाही. म्हणून 2019 मध्ये प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की होणार काही नाही, जर व्हायचं असेल तर ते मी करणार. आणि केवळ महाराष्ट्रावरतीच नाही तर दिल्लीवरती सुद्धा छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा मी फडकवणार म्हणजे फडकवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र.